भक्त ऐशे जाना जे देही उदास, भक्त ऐशे जाना जे देही उदास, गेले आशा पाशे निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साकडे पडून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनाभम, तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतया, चरण संताची आहे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरुचरण सरोज रज निज मन गुरु सुधारी बनरव रघुबीर विमला यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हर हो कलेस विकार विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली
शिळासी करे सागरी तारेली भव सिंधुशी बांधिला से तुझे ने अनाथा दिना करणे तुकयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी ऐशे जाना जे देही उदास गेले अशा पाशाने वारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता प्रस्तुत प्राप्त ठिकाणी अतिशय पवित्र तीर्थक्षेत्री म्हणजेच आपली जी 3.5 शक्तिपीठ आहेत त्यातलं एक महत्त्वाचं शक्तिपीठ ते म्हणजे तुळजापूर या पावनभूमीमध्ये आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने आपल्या तुळजापूरमध्ये कोणता कबड्डी संघ रणसम्राट कबड्डी महासंघ यांच्या वतीने गेली 9 वर्ष सुरू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह त्याचबरोबर शिव महापुराण कथा यज्ञ सोहळा संपन्न होत आहे आणि सुरू असलेलं या सोहळ्याचं 10वें वर्ष 10व्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदने जगद्गुरू तुकोबाराई यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराई आपल्याला खऱ्या भक्तांची लक्षणं सांगतायत। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आपलं हे रणसम्राट कबड्डी महासंघ गेली 9 वर्ष हे 10वं वर्ष सुरू आहे। सप्ताहाचं आयोजन कशासाठी करतंय हे शिव महापुराण कथा यज्ञाचं आयोजन कशासाठी करतंय हे काही समजलंय का तुम्हाला? कशासाठी करायचं हे कार्य जर कळत नसेल ना तर पैसा तुमचा व्यर्थ चाललाय बरं का। जर कळतच नाही आपल्या या कबड्डी महासंघाने कशासाठी केलं हे ऐका मी सांगतो का करणे गरजेचं आहे। काही देवभक्त आहेत काही धर्मभक्त आहेत। जो धर्मभक्त आहे तो देशभक्त आहे आणि आपला धर्म हिंदू धर्म आहे। सगळ्यात पवित्र धर्म आपला हिंदू धर्म आहे। जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर जगाची लोकसंख्या आहे 800 कोटी। किती? 800 कोटी। लय ताण घेऊ नका तुम्ही, जेवढं सोसल तेवढंच ऐका, नाही तर तुम्ही माझ्याकडे गंभीर चेहरा करून बघू नका। हे काय सांगायला लागलाय बोलतच 800 कोटी। त्यामध्ये काय मुस्लिम राष्ट्र आहेत, काय ख्रिश्चन राष्ट्र आहेत, काय इस्लाम राष्ट्र आहेत
आणि हिंदूंचा मुख्य देश नेपाळ आहे. हिंदुस्थान नाही, भारत हा सर्व धर्म समभाव जपणारा देश आहे. सर्व जाती धर्माचे लोक एका ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदतात, त्याला हिंदुस्थान म्हणतात. आता मग आपल्या हिंदुस्थानची, हिंदू लोकांची, हिंदू धर्माची लोकसंख्या किती आहे? 150 कोटी धरून चालू, 140 कोटीचा देश आहे. नेपाळची काय धरली 125 कोटीच्या आसपास आपण हिंदू आहोत. बाकीची ख्रिश्चन, मुस्लिम, ईसाई, ख्रिश्चन, अजून चला बौद्ध धर्म आहेत. लंकेत आहेत ना श्रीलंकेत. पण जगाच्या पाठीवरती आपल्या हिंदू धर्मासारखीच पवित्र संस्कृती कुठंच बघायला भेटत नाही, कुठंच. आणि म्हणून ही संस्कृती संपली पाहिजे, हिंदू धर्म संपला पाहिजे. म्हणून जगाच्या पाठीवरती अहोरात्र हिंदू धर्माला संपवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न चालू आहेत. युद्ध पातळीवरती संपवून अनादी कालापासून हल्ले होत आहेत हिंदू धर्मावरती. तुम्हाला सांगायला, तुम्ही पवित्र भूमीत राहताय त्यामुळे तुम्हाला पक्क माहिती, अनादी कालापासून हल्ले होत आहेत हिंदू धर्माला संपवण्यासाठी. पण मी तुम्हाला सांगतो, हिंदू धर्माला संपवण्यासाठी जगाच्या पाठीवरती अजून कोणाची माय व्यालेली नाही, ताकद पण नाही हिंदू धर्माला संपवण्याची कोणाची. पण हिंदू धर्माला धोका कुणापासून आहे आणि हिंदू धर्माला कोण संपू शकतो? हिंदू धर्माला फक्त संपू शकतो तर तो फक्त आणि फक्त हिंदूच. बाकी ज्यांची ताकद नाही, लक्षात असू द्या. काय का आपल्या तुळजापूरमध्ये मुसलमान लोक आहेत. बोलत राहा. मी काही दंगल घडवाय आलो नाही, पण बोलत राहा. आपल्या धर्मावर आपण बोललं पाहिजे, त्यांच्या धर्मावर त्यांनी बोललं पाहिजे. आपल्या तुळजापूरमध्ये जे मुस्लिम लोक आहेत, त्यांच्या सुशिक्षित लोक आहेत, शिक्षण घेणारे लोक आहेत ना, शिकलेले लोक आहेत ना. बारकाईनं ऑब्झर्वेशन करा त्यांच्या धर्मातल्या लोकांचं. त्यांच्यात मुस्लिम धर्मामध्ये किती शिकलेला माणूस असू द्या, त्यांच्या 100% मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व 100% मान्य, 100% मान्य. किती शिकलेला माणूस असून द्या मुस्लिम धर्मातला, तो 3 दिवसातनं नमाज पठण कराय त्यांच्या मस्जिदमध्ये जातो का नाही? जातो. ऑब्झर्वेशन करताय तुम्ही. त्यांचं बारकं बाळग्या 5 वर्षाचं पोरगं बारकं, त्यांनी पठाणी ड्रेस घातलाय, डोक्यावर गोल टोपी स्कल कॅप घातलेली त्यांनी, ती त्याच्या आब्बूच्या बोटाला धरतं आणि मस्जिदमध्ये नमाज पठण करायला जात. किती वर्षाचं? 5 वर्षाचं. 5 वर्षाचं. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढी लोक शिकलेले आहेत, सुशिक्षित झालेले आहेत, त्यातल्या 50% हिंदूंना आपल्या देवदेवतांचं अस्तित्व मान्य नाही. कुणापासून धोका आहे? हिंदूंना कोण संपू शकतो? आपणच संपू शकतो, लक्षात असू द्या. आपल्या 18 वर्षाची कार्टी झाल्यात, 18 वर्षाची. त्यांना ज्ञानेश्वरी माहित नाही, गीता माहित नाही. ही आपली वारकरी मुलं कुठली? ती वाणीवाडी हितनं किती लांब आहे? तर 50 किलोमीटर. 50 किलोमीटर. ही 50 किलोमीटरवरून पोरं उभी केल्यात तुम्ही, बरोबर आहे. तुळजापूर मधली कार्टी गेली कुठं? ती हिंदू नाहीत का? हिंदू नाहीत का ती? ही भाड्याने आणावं लागली ना. आपली कुठं गेली? आपली बघा मागं उड्या मारते ती. या कुणापासून धोका आहे? कोण संपू शकतो? आपण संपू शकतो. फक्त आपण संपू शकतो, लक्षात असू द्या. अजून बारकाईने ऑब्झर्वेशन करा. मी मुस्लिम हिंदू भेदभाव करतोय असा भाग नाही. जेवढे मुस्लिम आपल्या भारतात राहतात, भारत मातेचं खातात, तिरंग्याला मनापासून सलाम करतात,
भारत मोहिमेला अंतःकरणापासून स्मरतात ते सगळे मुस्लिम आपल्या सख्या भावा एवढे जवळचे आहेत. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच कधी हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही, जातीचं राजकारण केलं नाही. माझ्या राजाने आतापर्यंत माझ्या राजाने एकही मस्जिद पाडलेली नाही. माझा राजा विरोधात कोणाच्या होता? जो स्वराज्याच्या विरोधात जाईल तो मुसलमान असो नाही तर मराठा असो, माझा राजा त्यांना सोडत नव्हता. म्हणजे इथं जातपात मानायची नाही. माझ्या राजानेच जातीपातीचं राजकारण केलं नाही तर बाळासाहेबांना काय अधिकार आहे जातीपातीचं राजकारण करायला? मला सांगायचंय काय, मुस्लिम धर्माच्या मस्जिदमध्ये, ख्रिश्चन धर्माच्या चर्चमध्ये आतापर्यंत तुम्ही एक तरी हिंदी चित्रपटातलं गाणं वाजलेलं ऐकलंय का? एक तरी एक ऐकलंय का? ऐकलं पण नाही ना ऐकू पण शकत नाही. पण आपल्या हिंदूंच्या मूर्ख अवलादी डीजे वाजल्याशिवाय माझ्या राजांची जयंती साजरी होत नाही. काय तुम्हाला अधिकार आहे जयंती साजरी करण्याचा? इथं होती का साजरी? डीजे असतो का? येऊ का थोबाडीत मारून मी? झाकू नका, झाकू नका. तुम्ही झोपेत आहे अजून, मुठभर आहे पण तुम्ही झोपेत आहे. आता मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात असे काही एरिया आहेत, इलाके आहेत, त्यामुळे आपला हिंदूंचा झेंडा तुम्ही उभा करू शकत नाही. आता धोका आहे का नाही? वळखायचा कोणी? आपण वळखला पाहिजे ना. आता हिंदू किती तिथं कीर्तनाला? तुळजापूरची लोकसंख्या किती? तुम्ही 7-8-10 जण दिसताय मला इथं. बाकीची मेली का? मेलेली बरी. ज्या धर्मात आपण जन्माला आलोय आपण त्याचं पालन करू शकत नाही, पालन करू शकत नाही. मुस्लिम धर्माची कॉलेजला जाणारी मुलगी बघा, जी चांगलं आहे ती चांगलंच म्हटलं पाहिजे. कॉलेजला जाताना मुलगी बघा, तिचं कुठं तुम्हाला अंग प्रदर्शन झालेलं दिसणार नाही. तिला विचारा, तुला जीनची पॅन्ट घालू वाटत नाही? तुला टी शर्ट घालू वाटत नाही? शिवलेल्या बाह्यांचा घालू वाटत नाही? ती एकच सांगल, पहिल्यांदा माझ्या धर्माने जी बंधनं घालून दिलेली आहेत ती पहिल्यांदा मला पाळायच्यात आणि मग मी कशी दिसती ती समाजाला दाखवीन. गरज आहे की नाही? गरज आहे ना. जागी करा मुलं, जागी करा. सगळं बाप आहे ना बाप. तुम्ही निसाटला, तुमची पिढी निसाटली, अजून आमच्या अंगात रक्त आहे, उसळून जायचं. पण आम्ही जेव्हा म्हातारडी हो ना तेव्हा आमचं रक्षण कराय कोणी नसणार आहे, ध्यानात असून द्या. आता तुम्ही मुंबईच्या काही एरियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजचे घोषणा देऊ शकत नाही. पुढे बोला. तुम्ही तुळजापूरमध्ये म्हणून तुम्हाला मस्ती नाही एवढी? आम्ही लय आहे इथं. माझ जिरतो. मला का बोलावं लागलं? तुम्ही 10 वर्ष या ठिकाणी सप्ताह संपन्न करताय आणि अजून हिंदूंची संख्या बोटाव मोजणे एवढी बोटाव मोजणे होती. आले पाहिजे ना सगळ्यांनी, नाही तर सगळा पैसा वाया नका भरू. तुम्ही शिवजयंती नका साजरी करू. असं जर करायचं असलं तर माझ्या राजांनी शिवजयंती साजरी करावी म्हणून कधीच हे कार्य केलं नाही. 50 वर्ष माझा राजा त्याच्या जीवनातला एक सुद्धा क्षण आनंदाचा गेला नाही. एक सुद्धा माझ्या माय मावल्यांचं कुंकाचं रक्षण करण्यासाठी. आणि आपण बुजदिल झालोय, शंड झालोय. ऐका, भक्त आहे, धर्मावरती प्रेम करतोय, धर्माचं रक्षण करतोय, तो पहिला भक्त आहे. देशाचं रक्षण करतोय, देशावर प्रेम करतोय, तो खरा भक्त आहे. देवावरती प्रेम करतोय, ते खरा भक्त आहे. लक्षात असू द्या. मी खऱ्या भक्तांची लक्षणं सांगतोय, खऱ्या भक्तांची. भक्त म्हणायचंय कुणाला? भक्त म्हणजे जो भक्ती करतो तो भक्त. देवाची असून द्या, मनापासून भक्ती करा, तो भक्त झाला. देशाची असून द्या, मनापासून भक्ती करा, तो देशभक्त झाला. धर्माची भक्ती करतोय तर धर्माचा भक्त झाला. भक्तांची लक्षणं सांगितल्यात, लक्षात असू द्या. आणि कशी भक्ती करायची आपल्याला? या देहावरती उदास होऊन तुकोबाराने पहिलं काम सांगितलं आपल्याला, धर्माचं पालन करायला. धर्माचं पालन करायचं.
धर्मात आपण जन्माला आलोय, त्या धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती. अरे शंभू राजाचा इतिहास तरी आठवा ना. शंभू राजाचा इतिहास आठवा. पकडलं शंभू राजांना. त्यावेळेस औरंगजेबाने 3 प्रश्न विचारला होता त्यांना. पहिला प्रश्न विचारला होता, हिंदू धर्म सोड आणि इस्लाम कबूल कर. बरोबर आहे का? बरोबर आहे का? त्यांनी काय सांगितलं ऐका. अरे मी मेलो तरी चालेल, माझ्या धर्मासाठी मृत्यू पुढे लाचार होणार नाही मी. आठवण शंभूराजांचं. अरे कातडी सोडली, डोळे काढले, जीभ काढली, पण माझा धर्मासाठी राजा झुकला नाही औरंगजेबासमोर. आठवणा, आपण त्यांचे वंशज आहे, त्यांच्या रक्त आहे आपल्यामध्ये. झुकला नाही. दुसरा प्रश्न केला, सगळा स्वराज्याचा खजाना कुठं लपवून ठेवलाय सांग, जिवंत सोडतो. शंभूराजांनी सांगितलं, अरे मी खजाना कुठं ठेवलाय या मृत्यूला भिवून जर सांगितलं, माझं स्वराज्य चालणार कशाव? मेलो तरी चालल, खजाना सांगणार नाही कुठे ती. तिसरा प्रश्न केला, माझ्यातले कोण कोण साथीदार तुला फुटीर येत, फितूर आहे सांग. त्यांनी सांगितलं, आमची गद्दारीची औलाद नाही, मेलो तरी चाल. प्राण सोडला धर्मासाठी प्राण. मला सांगायचंय, त्यांच्या विचाराचं रक्त आपल्यामध्ये थोडं उसळलं पाहिजे ना, उसळलं पाहिजे. हितच सप्त्याच्या जाग्यावर ह्याच रणसम्राट कबड्डी महासंघाने गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला असता. ही म्हातारी पुढची दिसली असते का इथं? चिंगार त्याला म्हणून ती मागच म्हणले असत्या, तुमचं तुम्हीच करा. दिसला असता का तुम्ही? जाग व्हा. सुनील दादा, तुमची जबाबदारी, कबड्डी संघाची जबाबदारी. जाग नाही ना झाला, समचाल. धर्मावरती भक्ती पाहिजे. आपण कुठल्यात मोडतोय सांगा? देशभक्ती करतोय आपण? देशभक्ती करतोय? अजिबात नाही. देवावरती तरी भक्ती का आपली? अजिबात नाही. धर्मावरती दाखवून दिलं तुम्ही आम्ही किती उपस्थित आहे त्याच्यात, पण आपण मोडतोय कशात? ऐका, भक्त म्हणायचंय कोणाला? भक्त म्हणावे तयाशी, जो न गुंते आशापाशी. पाशामध्ये गुंतला नाही पाहिजे भक्त. पाश कुठले आहेत? भ्रांती माझी सप्तपाश, अहमदारा पुत्रपाश, ग्रहदारा धन स्वजन पाश, आशा पाश तो 7वा. पहिला पाश आहे मी कोणतरी आहे, हे सांगण्यावर आपलं आयुष्य चाललंय. अख्खं आयुष्य मी कोणतरी आहे. बरोबर आहे ना? अरे पण बावळ्या, तुला ही कळलं पाहिजे, हे नाशिवंत आहे, हे जाणार आहे. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार हो. तो काळ सावधान, तो काळ सावधान. हो नदी मंदरे आधार कोणतरी आहे हे सांगण्यावर आयुष्य जातंय. त्याला काय म्हणायचं? अहमपाश. दुसरा आहे दारापाश. दारा म्हणजे कळतं का? दारा कळतं का? 10 वर्ष सप्ताह चालला आपल्या इथं, 10 वर्ष. दारा कशातला म्हणते ते कळत नाही. दारा म्हणजे बायको.
बायको आहेत का तुम्हाला? आहेत का बायका? आहेत का? हा पाश आहे. कशासाठी बायको केली सांगता का मला? बायको तुम्ही लग्न केलेत ना, कशासाठी बायको केली सांगता का? खालीच माना घातल्या जाग्यावर दबलीच सगळी लोक. म्हणजे बायको कशासाठी केलाय ह्याच्यावर पण विचार करायचा आहे तुम्हाला. अरे कशासाठी केली असेल, कशासाठी? हाच प्रश्न पडलाय का तुम्हाला? सुख मिळावं म्हणून बायको केली ना? सुख मिळावं म्हणून केली ना? केली ना? अहो सांगा की सुख मिळावं म्हणून केली ना? केली ना? हा केली. दिलंय का एखाद्याला बायकोनी सुख? बायकोनी सुख दिलेला प्राणी आहे का आपल्या इथं? सुनील दादा हाय? बर 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 आहे का? ज्याला संसारामध्ये लग्न केलंय आणि 100% चांगली बायको मिळाली, 99% म्हणत आहे. ज्याला थोडं इकडं सरा मला बघू द्या, सगळी बघू द्या. ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली त्यांनी हात वर करा, त्याचा लगेच इथं मी सत्कार करतो. 99% वाल्याने खालीच ठेवा. 100% वर करा. 100% वाल्याने. एकाचा नाही वर, एकाला पण चांगली नाही मिळाली. बरं आता करणार काय? हा नाही मिळायला चांगले काय मरणार का भाजी घेऊन? एकाला चांगली नाही मिळाली ह्यांचं म्हणून द्या. मी तुम्हाला विचारतो, आमच्याकडे तर मागं सरला, पण तुम्हाला विचारतो, जिला संसारामध्ये 100% 99% नाही म्हणत 100% चांगला नवरा मिळालाय तिने हात वर करा, तिचा लगेच इथं सत्कार करतो. 1 2 दोघीच आहे त्या कुठे? 3 4 5 बर 6. फक्त आपापल्या शेजारणीला ध्यानात ठेवा हात वर केलेली. बर चला 5-6 जणीला मिळाला. आता ऐका, जी बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला इकिरी शब्दात बोलली नाही तिने हात वर करा. हे बाबा असाच आहे, हे बाबा तसाच आहे. आईचंच ऐक तू, बहिणीचंच ऐक तू, आणि मी सांगाय गेली की ह्याच्या कानाची बोका बांधवत्या ती. खोटं बोलला तर तुळजा भवानीची शपथ हिता अटक येऊन मारचाल. खालीच गेलं बाबा मारण्यापेक्षा. यो बाबा कुणाच्या शब्दी घालायला लागला, गपच झाल्या सगळ्या. हा पाशे, हा पाशे आपल्याला भक्तीकडे जाऊन देत नाही. दारा पाश लक्षात असू द्या. आणि तरी सुद्धा रात्रीचा दिवस त्यांच्यासाठी करताय का नाही? कोणासाठी करताय? सुनील दादा त्यांच्यासाठीच ना. ऐका संसाराचा असा नियम आहे, तुम्ही तिथं सुख शोधालाय, सुख पाहिजे म्हणून, आणि मिळतंय सगळं काय आपल्याला दुःख. इथं सुखाचा अजिबात विचार करा. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. इथं सुख मिळू शकत नाही तुम्हाला. किती म्हणा मी आता सिद्ध करून दिलंय. तुमच्या गटाचं म्हणजे दोन पार्ट्या करू आपण. सध्या 2. तुमच्या गटाचं लग्न झालं आहे, ही ओळखण्याची काहीतरी विशिष्ट खूण आहे. काय खूण आहे? तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता, त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता, बरोबर आहे? हा बरोबर आहे का? माग बरोबर आहे. तुमचं लग्न झालं, ड्रेस गेला आणि तुम्हीच बोलायचं साडी आली.
कपाळाला काय कुंकू कुंकू बर कुंकू आलं कुठं उद्या वाढवता कुंकू आलं गळ्यात मणी मंगळसूत्र पायात जुडवी आली असा पेहराव बघितला काय म्हणायचं ह्या भगिनीचं लग्न झालेलं आहे बरोबर आहे तुमच्याकडे बघितलं की लगेच लक्षात येतं ह्या माऊलीचं लग्न झालं की नाही हे झालं तुमचं लग्न झालं की नाही वळखण्याची कोण तुमचं आता आमच्या गटाचं लग्न झालं की नाही वळखण्याची काय खूण आहे का काय साधी सोपी मी सांगू तुम्हाला गळ्यात कुणाच्या गळ्यात इथं आमच्या गटाचं लग्न झालं की नाही वळखण्याची साधी आणि सोपी खूण ह्यांची तोंड एकाच्या चेहऱ्यावर हसू नाही एकाच्या चेहऱ्यावर हसू नाही बर ही हसू ह्यांच्या चेहऱ्यावलं घालवलं कोणी हादारापाशी लक्षात असू द्या आणि असा संसार खोटा असून आपण त्याच्यात गुंतून पडतो लक्षात असू द्या आणि संसाराचा नियम आहे संसारामध्ये तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तुम्ही ऐकू नका तुम्ही काना बोट ठेवा तुम्हाला सांगतो संसारामध्ये सुनील दादा बायको आणि बोका ह्याला तुम्ही किती जीव लावा किती गोंजरा ती गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही आणि आता तुम्ही ऐकू नका तुम्ही ऐका संसारामध्ये नवरा आणि मांजर ह्याला तुम्ही किती बोला किती खवळा आणि किती लांब सोडलेली या संध्याकाळी बोंबलत घरी आल्याशिवाय ते राहणार का आपल्या तुळजापूरमध्ये घडले असं की बायकोनी लय त्याला शापाला त्याला लय राग आला तो राग घरी आला कपडे अंगावली काढली भगवी कपडे घातले हिमालयात निघून गेला असं एखादं उदाहरण आहे का अजिबात नाही मजेच मला सांगा संसाराचा नियम आहे संसारामध्ये बायको मनापासून तुमच्यावर प्रेम करूच शकत नाही मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो अजून साधा म्हातारी माणसंच नाही तुळजापुरात दिसायला मला तर बाबा लाजायचंय काय तवा काय लाजण्यासारखं नाही काही नाही तुमच्या काळात तुमच्या नवरा बायकोची भांडणं व्हायची का नाही लाजू नका की आता बर धरून चला होत रोज म्हातारी म्हणायची रोज अरे मी म्हणून राहिली तुझ्या संसारात टिकणार सुद्धा नाही माझ्याशिवाय कोणी मी म्हणून राहिली आणि म्हातारं म्हणायचं तू निघून जा दुसरी करील ही रोज म्हणायची रोज पण अजून तीच जोडी तशीच आहे रोज भांडायची पण कधीच निघून गेली नाही ती आता रोज भांडायत रोज नवरा बायकोची रोज निघून जाईल पिटूनच घेईल जीवच देईल हिरीत उडी टाकीन बरोबर आहे का नाही अहो संसार असा आहे रोज भांडावं लागणार बायकांचं एक गुण आहे त्या गरिबी संसार करतेल्या कठीण प्रसंगामध्ये संसार करून दाखवतेल्या पण नवऱ्यावर भांडल्याशिवाय संसार करू शकत नाही त्या बरोबर आहे ना भांडावंच लागणार ऐका रोजच नवरा बायकोची रोजच भांडणं व्हायची रोजच भांडणं सुनील दादा नवरा बायकोची रोजच भांडणं नवरा म्हणला अरे मी गाड्यासारखा गडी तुम्हाला भाजीपाला आणायला लावती दळणाच्या पिशव्या मला आणायला लावती काय माझ्या मारदान किंवा आहे का नाही काय माझी किंमत आहे का नाही मला दळणाच्या पिशव्या आणायला लावती गडी असून बायको म्हणजे गाड्याला गिळायला नाही लागत आणायचं कोणी तो मला हे तुझ्यावर मला काय भांडणं घालण्यात चवना वेळ घालवण्यात तुझ्यावर मला काय संसार होणार नाही त्यापेक्षा एक काम करतो हितच थांबण्याचा मी निर्णय घेतो माझा जवळचा मित्र वर्गातला मित्र वकील झालाय मी त्याच्याकडे जाणार आणि तुला उद्या सोड चिठ्ठी देणार बायको म्हणली जा तुझा मित्र वकील झालाय ना जाण फक्त सोड चिठ्ठी दे मी बघते पुढचं काय करायचं ती दुसऱ्या दिवशीच उठलं चांगली आंघोळ बिंगुळ केली चांगली कपडे घातली आणि ते वकिलाकडे गेलं ज्या स्पीडने वकिलाकडे गेलं त्या स्पीडने पळत माघारी आलं
आणि बायकोला म्हणला दळणाची पिशवी दे पटकिनी, दळणाची पिशवी दे. बायको म्हणली कार गेलता ना वकिलाकडं, सोड चिठी देणार होता ना, का माघारी आला? तो म्हणला काय सांगून कसं सांगू? म्हणला कुठल्या तोंडाने सांगू, कुठल्या तोंडाने सांगू? ज्या वकिलाकडे घटस्फोट घेण्यासाठी गेल तू, ते वकील स्वतः भांडी घासत होता, तू तरी मला दाळणाच्या पिशवी आणायला होती, त्याच्यापेक्षा माझं बरं रे, म्हणून माघारी आलो. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. प्रत्येकाचं दुखणं प्रत्येकाला माहीत असतं, त्यामुळं धारापाशी धारापाश. लग्न झालेत का तुमची? लग्न झालेत का? लय भारी काम आहे तुमचं, लय नशिबवान आहे. अजिबात ह्या भानगडीत पडू नका, लय बेकार रे. अरे माझ्या तोंडाकडे तरी बघा. बायको किती दिवस प्रेम करते माहिती का? पहिलं 1 वर्ष बायको लय प्रेम करते, लय. सकाळी 7लाच ती उठून विचारती नाश्त्याला काय बनवू, शिरा बनवू, पोहे बनवू, उपमा देऊ, चहा देऊ, दूध देऊ. एक पोरगवस्तवर 100% बायको प्रेम करते, 100%. बरोबर आहे का? बरोबर आहे. ते काय बरोबर आहे म्हणते ते? तिथं तरी खोटं बोला. 100% प्रेम करते. आणि एक पोरग झालं, एक पोरग 100% प्रेम करणारे बायको 50% आपल्या नवऱ्यावर प्रेम करते आणि 50% प्रेम आपल्या स्वतःच्या पोरावर करते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि अजून कदाचित आपण म्हातारा झालो तर ती 100% प्रेम करणारी बायको 50% आपल्या स्वतःच्या पोरावर प्रेम करते आणि 50% नातू प्रेम करते. म्हातारीचं बिरजीतच धरत नाही, त्याचं गुण बिरजीतच नसतं. लक्षात असू द्या. लग्न नाही झालं काय भाग्यवान आहे, लय भाग्यवान आहे. तुम्हाला जर बायको करायची असेल, हौसच असेल, तर तुम्हाला एक दाखला देतो. दाखला ऐका सुनील दादा, दाखला देतो. लग्नाची हौस असली तर कबीर महाराजांच्याकडं 5-7 तुमच्या वयाची पोरं आली आणि कबीर महाराजांना म्हणली महाराज आम्हाला लग्न करायचंय. दुपारची वेळ आहे, कबीर महाराज अंगणात बसल्यात. कबीर महाराज अंगणात बसल्यात, दुपारची वेळ आहे, 2 वाजल्यात दुपारच्या. असली तुमच्यासारखी पोरं आली, महाराज लग्न करायचंय, सल्ला पाहिजे. ऐका माझ्याकडे बघा, काय पाहिजे? सल्ला पाहिजे. कबीर महाराज म्हणले ठीक आहे बसा. आणि त्यांनी बायकोला आवाज दिला. ऐका बायकोला आवाज दिला. अगं ये ऐक म्हणले दिवा पिटवून आण, दिवा दिवा पिटवून आण. तिने आणला. वाजल्यात किती? दुपारच्या 2. तिने आणला. परत कबीर महाराजांच्याकडे ती कबीर महाराज तिला म्हणले आता रात्र का दिवस आहे? ती म्हणली दिवस आहे. तुला अक्कल नाही, दिवा कशाला पिटवून आणला? आता चुकूनची होती, चुकूनची होती कबीर महाराजांची. हां पोरांनो तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्ही ध्यानात ठेवा. ही काय आता बारांडली सगळी. कबीर महाराजांचे तुला अक्कल आहे का म्हणले? दुपारच्या 2 वाजले त्या आणि तू खुशाल दिवा पेटावलाय. ती काय म्हणली? चुकलं. बायको काय म्हणली? चुकलं. दिवा उचल म्हणली. उचलाय गेली तशी खाडकीने वाजवली एक. ती रागात बघितलं नाही माघारी आणि तशीच निघून गेली. ऐकताय ना? तशीच निघून गेली. निघून गेल्या हो त्या पोरांनी प्रश्न केला महाराज आम्हाला सल्ला कधी देणार आहे? बायको करू का नको, सल्ला कधी देणार आहे? म्हणले उत्तर ह्याच्यात या. ह्याच्यात काय उत्तर आहे? पोरं म्हणजे ह्याच्यात काय उत्तर आहे? मी काय सांगितलं बायकोला? काय सांगितलं? दिवा लावून आण.
तिने विचारलं का कशाला विचारलं का? आता दुपारच्या 2 वाजल्या, त्या रात्र नाही, कशासाठी लाव म्हणली का? तिने काय केलं? आणून लावला. मी तिला काय म्हणलं? दुपारच्या 2 वाजल्या तुला अक्कल आहे का लावला दिवा? ती काय म्हणली? चुकलं. परत दिवा उचलताना मी काय केलं? खाडकीने वाजवली. तिने माझ्यात रागात बघितलं का? नाही बघितले. ती तशीच निघून गेली. अशी असली तर करा, अशी मिळली तर करा. लक्षात आलं का? मग होतील का तुमची लग्न? अशी मिळेल का? हीच दिवा तुळजापूर मधल्या एखाद्या बाईला लावून आणायला सांगितलं असता दुपारी 2 वाजता, तुम्ही काय म्हणला असता? दिवसा 2ला काय ह्याचं डोळं फुटलं का काय? अशी मिळेल का? मिळू शकत नाही. त्यामुळं बायको मनापासून प्रेम करू शकत नाही. किती जीव लावा, किती. तुमचं मरून द्या, माझं सांगू का? सांगा. माझं पहिलं सांगा. आमचं पहिलं किती फाटलंय ती बघा, म्हणजे तुम्ही मोकळे झाला. काय भामटीत लोक मगाच्या पर्यंत पाक तुम्हाला कापाय न्यायची अशी तोंड करून बसला होता, आणि ही म्हणजे वा 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 असा. ऐका, मला मोठ्याने बोलायची सवय. माझ्या अचानक रात्रीचं 1:30 वाजता छातीत दुखायला लागलं. घामाला दर्जून सुरेंदादा मी इलो असतो. घाम दर्जून रातच्या 1 वाजताच छातीत दुखायला लागलं. घामाला डोळ्यासमोर अंधारे दिसायला लागल्या. घरची सगळी घाबरली. काय झालं आता? छातीत दुखणं, घाम दर्जून येणं, अंधाऱ्या डोळ्यासमोर येणं, काय कशाची लक्षण आहे ती? अटॅक. हा, अटॅक. ही तेवढं पाठ करून ठेवले, ती बरं केलं. अटॅक. वडील घाबरले. मला आई नाही, वडील घाबरले, भाऊ घाबरला. बायको तर थायच नाचायला लागली. तिला वाटले आता ही मरतय. लय प्रेम करते ना बायको. ऐका, लय प्रेम. आमच्या ड्रायव्हरला बोलावलं, गाडीत टाकलं, आणि गाडीत मला बारामतीला नेलं. जाता जाता डॉक्टरला फोन केला, डॉक्टर बाळासाहेबांना असा त्रास होतोय. आता बाळासाहेबांच्या महाराष्ट्र प्रेम करतोय. डॉक्टरांची फौज अख्खी तयार मला तिथे घ्यायला, फौज. आणि मग गाडीतनं बाहेर काढलं, दवाखान्यासमोर गेलं की स्ट्रेचरवर टाकलं. जाता जातात आमचं भाव रडायला लागला. भाव, मोठा भाऊ आहे माझा. ऐका, मोठा भाऊ आहे. त्याला भाऊ आहे शेवट, हो भाऊ आहे शेवट आपला. रडायला लागला. म्हणले डॉक्टर माझ्या भावाला काय झालं? डॉक्टर म्हणजे थांबा, त्याला राहावानाच बरं का. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, ज्याला सक्का भाऊ आहे ना, सक्का भाऊ खरंच भाग्यवान आहे. ज्याला सक्का भाऊ आहे ना, मनापासून प्रेम करा, मनापासून. कारण तुम्हाला जीवाला जीव देणारा तोच आहे, लक्षात असू द्या. तुम्ही किती अडचणी सापडून द्या, तुमचा भावच धावून येईल तुमच्यासाठी, भावच धावून येईल. साधा प्रश्न करतो, साधा प्रश्न. एका जीवाची 5च होती, 5च होती पांडव, पण 100 जण अशी बोळकांडातच पळायची. का? इकी होती, इकी. सक्का भाऊ आहे ना, मनापासून प्रेम करा. का सांगतो ऐका, तुम्ही खरंच अडचणीत सापडला आणि तुम्हाला एका सल्ल्याची गरज आहे, सल्ल्याची. चांगला सल्ला तुमचा सक्का भाऊ तुम्हाला देईल का तुमच्या बायकोचा भाऊ चांगला सल्ला देईल? सांगा प्रामाणिकपणे. सक्का भाऊ चांगला सल्ला देईल, मग तुम्ही सल्ला कोणाच्या भावाचा घेता? तुमच्या सक्क्या भावाचा का बायकोच्या भावाचा? भिंडला जगत तरी म्हणतात बायकोच्या भावाचा. बर, तुम्हाला समजा फोन आला तुमच्या भावाचा, दादा, तो मोठा असेल तर त्याचं नाव घेईल, मोठा असेल तर दादा म्हणेल, दादा मला अर्जंट 30,000 रुपयाची गरज आहे, माझ्या अकाउंटला आत्ता नाही तर अर्जंट 30,000 रुपयाची गरज आहे, मी 1 तारखेला जमा झाल्या तुझं पाठवतो तुला लगेच. असा फोन आला, तुम्ही त्याला काय सांगता? मला फक्त 10 मिनिटं वेळ दी, 10 मिनिटात ॲडजस्ट होत्यात का नाही बघतून लगेच तुला फोन करतो. त्याचा फोन ठेवला, त्याचा फोन ठेवल्या तुम्ही त्याला 30,000 देऊ का नको म्हणून पहिल्यांदा फोन कोणाला करता? बायकोला फोन करता. बरं, ती म्हणेल का द्या भाऊजीला पैसे, दादांना पैसे? बायको म्हणेल का द्या? म्हणेल का? म्हणूच शकत नाही. हे उलटा फोन आला समजा, ताई अगं दाजी कुठं आहेत ग? का रे बाळा? काय नाही, मला अर्जंट 30,000 रुपयाची गरज होती, दाजींना मला मागायच्यात. ती काय म्हणेल?
आणि मग 30,000 मागायचे आणि मग दाजीला काय फोन करायची विचारायचे कारण आहे? दाजीच माझ्यामुळे तुझा अकाउंट नंबर पाठव. लय पटते बरं का इकडे. बरोबर आहे का नाही? ह्यांच्यामुळं आपल्या भावात वाद नाही झाला पाहिजे. ही काही सांगल, ही काही सांगल, पण आपण कानामागडा हो 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 म्हणायचं. हो तू लई शहाणी, हो 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 म्हणा ना, म्हणा, भांडू नका. कुठं होतो मी कुठं होतो? दवा. हां तेवढं बरं झालं. ह्याचं काय काय झालंय तेवढं टिपून घ्या. दवाखान्यात होतो, डॉक्टरला विचार. डॉक्टर सांगितलं, डॉक्टर म्हणजे भावाला शांत बात. त्यांनी सांगितलं, डॉक्टर माझ्या वाटणीची 5 एकर जमीन गेली तरी चालेल, पण माझा भाव वाचला पाहिजे. कोणी सांगितलं? ही भावाने सांगितलं. भावच करू शकतो, भावच करू शकतो. भाव गेला आणि वडील आलं. वडील आलं आणि वडिलांनी विचारलं, डॉक्टर माझ्या पोराला काय झालं? माझ्या की इस्टेट जाऊन द्या, माझं पोरग वाचलं पाहिजे. इतका निस्वार्थी प्रेम आपला बापच फक्त आपल्यावर करू शकतो. फक्त आपला बापच. आखी इस्टेट घालवलं आपल्यासाठी. डॉक्टरने सांगितलं तुम्ही बाजूला थांबा. ही दोघं गेली आणि बायको आली. झोपेतनंच उठलेल्या रातच्या 1ला ती, केस सुटलेली, पदर निसाटलेला, धाडकाच घेत होते बिथाडाला नुसत्या धाडकाच. डॉक्टर तिला 2-3 नर्सनी धरलेली पिया. काय झालं माझ्या नवऱ्याला? डॉक्टर म्हणले हो 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 लय आरडू नका, माझ्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर पेशंट आहे, एखादं मरल तुमच्या आरडण्याने, तुम्ही इतकं का रडताय? ती म्हणली डॉक्टर तुम्हाला हो तुम्हाला नाही हो, बायकोचं प्रेम कळायचं. डॉक्टर म्हणला मी संन्यासी का? मला पण आहे ना बायको, तुम्ही काय इतकं रडताय? तुम्ही काय इतकं रडताय? ती म्हणली डॉक्टर आमचं महाराज म्हणजे नुसतं महाराज नाही तो, त्यांना काही होऊन देऊ नका हो, ती महाराज नाहीत नुसतं, ती पैसे छापायचं मशीन आहे हो. नाही रे नाही कोणाचे नाही रे, नाही कोणाचे आवाज महत्वाचा. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, पाशे लक्षात असू द्या. आपल्याला हे अडकून ठेवलं जातं. अहमपाश, दारापाश, पुत्रपाश. पुत्र 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 तरी कळतो का? पुत्र म्हणजे मुलगा ना, मुलगा लक्षात असू द्या. हा पाश अडकून ठेवता. मुलासाठीच रात्रीचा दिवस करताय ना तुम्ही? मुलासाठी धडपड करताय ना? एवढी करताय का? करताय ना मुलासाठी. मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, सगळ्यांना प्रश्न विचारतो. मुलासाठी जर रात्रीचा दिवस करताय सगळीजण, जेवढं आत्ता तुम्ही तुमच्या मुलांच्यावर प्रेम करताय तेवढंच प्रेम तुमची मुलं आत्ता तुमच्यावर करतात का? करतात का? करू शकत नाहीत, करू शकत नाहीत. आता आता ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा मुलगा झाल्या झाल्या पेढं वाटलं,
घ्या पेढ, मुलगा झालाय, घ्या पेढ, मुलगा झालाय. आता त्यांना जाऊन भेटा की, आता नुसतं जाऊन भेटा. कसं काय चाललंय ती एकच उत्तर देणार, नसता झाला तरी परवडला असतं. करतात का पोरं? तुम्ही तुमच्या मुलावर, तुमच्या बापाने तुमच्यावर प्रेम केलं मनापासनं, तुम्ही रिटर्न बापावर नाही केलं, तुम्ही तुमच्या मुलावर केलं. तुमचा मुलगा त्याच्या मुलावर प्रेम करणार आहे, तो रिटर्न तुमच्यावरती प्रेम करू शकत नाही. ह्याला पुत्रपाश म्हणतात, लक्षात असू द्या. एक वडील मुलगा वर पत्र्यावर चढला, पत्र्या उन्हाळ्याचे दिवस, पत्र्यावर चढला. पत्रा उन्हाळ्याच्या दिवसात लयच आपल्याला होता, पण त्याला काय करायचं होतं, ती वर का टाकायचं होतं, लय गरम होते आता म्हणून त्याला वर सावली करायची होती, गवताची टाकून, गवत टाकून. आणि खाली म्हातारं बसलेलं होतं, काठी टेकत टेकत, वयस्कर काठी टेकत. ती सारखं म्हणायचं, ए यार पोरा खाली उतरला का, पाय बसत्यात, खाली उतर. त्याचा तळतळायचा जीव. कुणाचा? म्हाताऱ्याचा. बाप आहे शेवट, बाप आहे. त्याला वाटायचं लेकराचं पाय वर पळत्यात. ते म्हणा अरे खाली उतर, खाली उतर. ती म्हणायचं का बसा तुम्ही, अक्कल नाही तुम्हाला, मी काय येडा म्हणून वर चढलोय काय. अरे ती म्हणायचं खाली उतर, पाय किती पोळत असत्याल. मी म्हणले उतरणार नाही, जा बोंबला तिकडं कुठेतरी जाऊन बसा. पण म्हातारं हुशार होतं. म्हातारीने काय केलं माहिती का, त्याचं 1.5 वर्षाचं पोरग आज झोपलं होतं. कुणाचं? म्हाताऱ्याचा नातू, त्याचं पोरग वर्षाचं आज झोपलं होतं. त्याने ती बाहेर आणलं आणि उन्हात ठेवलं. ती लागलं बॉम्बलाय पोरग, आरडायला लागलं. की वरचं त्यांना म्हणायला लागलं, म्हातारा अक्कल नाही की बाप, एवढीसं पोरग. ते रडायला लागलं, त्याला थोडा त्रास होत असेल का. म्हातारं खालनं म्हणलं, तुझ्या पोरासाठी तुझा जीव तुटतोय, माझ्या पोरासाठी माझा नाही का तुटणार. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. संसाराचा नियम आहे, लक्षात असू द्या. संसाराचा नियम, संसार म्हणजे वन वे. ह्याच्यात फक्त पुढं जाता येतं, रिटर्न येता येत नाही. तुम्ही तुमच्या बापाने तुमच्यावर प्रेम केलं, तुम्ही तुमच्या बापावर रिटर्न केलं नाही. तुम्ही तुमच्या पोरावर केलं, तुमचा पोरगा त्याच्या पोरावर करणार आहे, केव्हा रिटर्न करणार आहे. ह्याला वन वे म्हणतात, लक्षात असू द्या. हा पुत्रपाश आहे. अहमपाश, दारापाश, पुत्रपाश, ग्रहपाश. पाश घर माझं म्हणता ना, माझं म्हणता ना, घर आहे का तुमचं, आहे का तुमचं, आहे का म्हणा की माझं आहे. नाही तुमचं होता का बाहेर आता, तुमचं आहे का घर. तुमचं घर नाही ते तुम्ही म्हणत असताना माझं आहे. उदाहरण देतो, संध्याकाळच्या 6 वाजल्या त्या आणि घरात तुमच्या एवढा मोठा साप शिरला. अख्ख्या घरादाराने बघितला, गेलाय आतमध्ये, पण कुठं गेला हेच माहित नाही. रातच्या 10 वाजल्या 10, सापच सापडाना. झोपायला लागल्या तुम्हाला, झोपायची वेळ झाली. घर कोणाचं आहे? तुमचं आहे ना. घरात झोपचाल का तुम्ही? घरात झोपचाल का? कुठं झोपचाल तुम्ही? बाहेर. घर कोणाचं आहे? तुमचं आहे ना. म्हणजे माझं घर आहे म्हणणारा घराच्या बाहेर, अजून नाही त्याचं तो दाबात आतमध्ये. त्यामुळे हा पाशे अडकून ठेवतो. खऱ्या भक्तांची लक्षणं सांगितले ती, जो आशा पाशामध्ये गुंतून पडत नाही तो खरा भक्त. भक्त म्हणावे तयाची, जो न गुंते आशा पाशी. दुसरं उदाहरण काय सांगितलं, अहंकार निरसला, ज्याला अजिबात अहंकार नाही तो भक्त. देहभाव पालटला, ह्याच्यावर प्रेम नाही. खऱ्या भक्ताला निंदा अथवा स्तुती हे दोन्ही सुद्धा आवडत नाही. निंदा केली तरी तो चिडत नाही, हा स्तुती केली तर तो हुळून जात नाही. निळा म्हणे तया ध्याता, स्वानंद तो येत हाता. ही खऱ्या भक्ताची लक्षणं आहेत अभंगाच्या पहिल्याच्या.
ऐशे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. अजून दुसरं काही लक्षण सांगितलं. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. ऐका विषय तो 5 विषय असा आहेत, 5 विषय असा आहेत माणसाला बर्बाद करून टाकतात, बर्बाद करून टाकतात त्यांच्या आहारी एकदा गेल्यानंतर. ज्यांनी हे विषय ताब्यात ठेवले, मन या विषयाकडे जाऊन दिलं नाही, ते खरे भक्त आहेत. लक्षात असू द्या, ते खरे भक्त आहेत. विषय 5 आहे. स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध. 5 विषय आहेत. 5. ऐका. त्वचा, त्वचेला स्पर्श आवडतो. नेत्र, नेत्राला रूप आवडतं. रसना, रसनेला रस आवडतो. स्तोत्र, ह्याला शब्द आवडतात. लक्षात असू द्या. हे घ्राण आहे, घ्राण, ह्याला सुगंध आवडतो. सुगंध, सुगंध आवडतो. आणि याच्या मागं धावून, याच्या मागं जाऊन तो जीव भटकत राहतो कुठं सुद्धा. स्पर्श विषयामुळं एवढा भलायदे हत्ती, हत्ती, हत्तीला स्पर्श आवडतो. स्पर्श. हत्ती भुलला एवढा भलायदे हत्ती. माणसाला तो ऐकल का? माणसाची ताकद जास्त का हत्तीची? आर सांगा की हत्तीची ताकद जास्त आहे, पण तरी सुद्धा एवढा बलाढ्य हत्ती, 70-80 किलोचा माणूस त्या हत्तीला पाहिजे तसं राबवून घेतो का नाही? मोठी मोठी लाकडं त्याच्याकडून वाहून घेतो. बरोबर आहे का नाही? त्याच्या मनात आलं तो माणसाला चिरडून टाकल का नाही? परंतु त्या हत्तीला वश केला जातो. लक्षात असू द्या. एक खड्डा खाणला जातो, खड्डा खाणला जातो, त्याच्या पलीकडे हत्तीनं उभी केली जाते. हत्तीन, तो हत्तीनेला बघितल्यानंतर हत्ती पळतच सुटतो. पळत, त्याला स्पर्श आवडत असतो. पळत सुटतो, इतका बेभान पळत सुटतो. त्याला पुढं खड्डा जी केला विहीर, विहीर त्याच्यावर पाळा पाचोळा टाकून झाकलेली असती हत्तीला दिसू नये म्हणून. तो हत्ती येतो त्या हत्तीनीच्या आशेने आणि त्या खड्ड्यामध्ये पडतो. खड्ड्यामध्ये हत्ती पडल्यानंतर त्याला 20 दिवस 25 दिवस खायला काहीच देत नाहीत. व्याकुळ करून टाकतात. आणि मग त्याच्या अंकुशाचा मार त्याच्या कपाळावरती देऊन, अंकुशाचा मार कपाळावरती देऊन त्याला वश केला जातो. एवढा मोठा हत्ती फक्त पर्श विषयाने वश झाला का नाही? वश झाला. दुसरा विषय आहे स्पर्शे मतंग दीप्ती पतंग. किडा आहे ना, किडा, लाईटवरचा किडा, किडा किडा आहे का? अरे माहिती का? मी थोबाडीत मारून घेऊ का माझ्या? लाईटीच्या भोवती किडा फिरतो ती माहिती का तुम्हाला? मग कधी सांगायचं? थोबाडीत मारून घेतल्यावर मी का घेऊच तुमच्या समाधानासाठी? किडा, लाईटीवला किडा, दीप्ती पतंग. तो किडा आहे ना, किडा, त्याला ती पकडायला जातं. ती पकडायला दिव्या पुढं जातं, पंख जळून मरतं. ती पंख जळ, दिवा जाळणारच आहे ना, पण त्याला ती आवडत असतं, त्याला आवडत असतं. आणि बर पहिल्याची अवस्था झाली, जळून पंख खाला झाला. तो त्याचं बघून दुसऱ्याने सावध हो. ती म्हणतं त्याचा नियम कदाचित चुकला असेल, मी धरतो. रातभर किडा असं मरून पडलेलं गोळा बघताना तुम्ही. विषय येतो त्यांचा, विषय तो आवडतो. तिसरा विषय आहे, तिसरा विषय आहे रसना. मासा, मासा रस विषयाला बोलला. रस विषयाला तो मासा मारणारा पोरगा बघितलाय तुम्ही? त्याच्या हातात छेडी असती, त्याला पुढं तंगूस असतो, त्याला पुढं गळ लावलेला असतो आणि त्याने पाण्यात टाकलेला असतो. बरोबर आहे का? काय बरोबर म्हणताय? त्याला पुढं काय लावलेलं असतं ना? आमिष, आमिष, दानवा, दानवाच म्हणतात ना इकडं, दावना, दावना. हां बरोबर आहे ना, दावना. ते अर्धा कट करून त्याला त्या गळाला लावलेला असतो. त्या माशाला वाटतं हा दावनाच या, पण आतला गळ त्याला दिसत नाही. गळ, तो दावना जिवंत असतो आणि तो सावध करत असतो त्या माशाला. माशाला सावध करत असतो. मत आओ मेरे लिए. मासा त्यावेळी धावतो ना त्याच्याकडं गिळायला. दानवा त्याला सावध करतो, अरे बेट्या मत आओ मेरे लिए, अरे मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए लेकिन ऊपर बैठा है तेरे लिए. सावध करत असतो.
पण तो मागचा पुढचा विचार न करता फुटोनी आगता मरण पावे, हो फुटोनी आगता मरण पावे, चौथा विषय आहे. मी फास्ट सांगायला लागलो, माझं घड्याळाकडे लक्ष गेलं. अजून पहिलं चरण झालं, आता दुसरं सोडवतोय म्हणून फास्ट सांगतोय थोडं. चौथा विषय आहे. चौथा विषय ग्रहाणे भृंग, भुंगाय भुंगा, त्याला गंध आवडत असतो. गंध ती त्या पुढच्या दातामध्ये इतकी ताकद, कठीणातलं कठीण लाकूड ती सहज पोकरत, त्याच्या दाताने सहज पोकारतं का नाही, सहज कौतुकाने पोकारतं. ती भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. पण तोच भुंगा कमळाच्या पानामध्ये तो गंध घ्यायला लागला. गंध घेण्यात इतका त्याच्यात दंग होऊन जातो आणि रात्रीच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस ती कमळ असं मिटतं आणि त्याच्यात तो आद भुंगा अडकलेला असतो. त्याची ताकद किती, तो लाकूड फोडतो. पण त्याच्या लक्षात येत नाही, अरे नुसत्या पाकळीला नुसतं टोचवायचंय तरी जागा होईल निघून जायला, पण त्या आवला त्यातनं बाहेर निघत नाही. गुतून मरताय ना त्याच्यात, परी कळकी माझी सापडी, कोवळ्या कमळाच्या पानात अडकून मरतं, फुलात अडकून मरतं ती. पाचवा विषय आहे नाद. ह्याला ऐकायला बरं वाटतं. ती कोण आहे? हरी नाही. जर हरणाच्या माग चित्ता लागला, चित्त्याच्या डबल वेग आहे, हरणाचा डबल वेग आहे. तेच हरिण एक माणूस पकडतो. माणूस कसं पकडतो आहे का? त्या हरणाला गाणं ऐकायला लय आवडतं. गाणं जर ती हिरव्या रानात चरत असेल तो पारधी काय करतो माहिती का? एका झाडाखाली बसतो आणि त्याच्याकडे बिगुल नावाचं वाद्य, बिगुल नावाचं, तो वाजवत बसतो. इतका वाजवतो त्या हरणाच्या कानावर जातं आणि त्या अवला तिथं चांगलं गबास सोडतं आणि हे ऐकायसाठी इकडे बोंबलं तिथं. इतकं जवळ ती वाजवतच राहतं. जवळ येऊन त्याच्या पुढे येऊन थांबतं आणि असं डोळं करून ते ऐकतं. त्याला हे ऐकत असतं, गाणं ऐकायला आवडत असतं. असं ऐकतं आणि डोळं मिटल्यात ह्याचाच फायदा घेऊन तो पारधी बाण मारतो. जब देखत है पारनी बुरा लगा है तब तक भी न बजाओ कबीरा, तब तक भी न बजाओ. जब देखत है पारदी बुरा लगा है जब तक जान शरीर में तब तक भी न बजाओ, तब तक भी न बजाओ. ती बाण लागल्यावर त्याने पळून जाय पाहिजे. ती पारद्याला उलट सांगतो, आप क्या देखत है पारद, पूरा लगा है घाव, तब तक बीन बजाओ, तब तक शरीर में जान. ती उलट सांगत, शीर काटो, ताड़न करो, मांस पकाओ खाओ,
चेंबडे मेरे सन बैठे सुरस रागीन गाऊ. अरे माझा इतका उपभोगी, माझ्या कातड्याचं चांबडं कर त्याच्यावर बसव, पण वाजवून दाखव. हे 5 जीव 5 विषयाच्या ठिकाणी बोलले आणि या 5 विषयाच्या ठिकाणी एकटा माणूस बोलला. आपल्याला 5 विषयाने ग्रासले, 5 विषयाने ग्रासून टाकलंय. त्यामुळं आपल्याला भगवंत विषय होत नाही. पण विषय त्यांचा झाला. कुणाचा? पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी 28. अहो पांडवांचा विषय नारायण झाला. अखंड वनवास आले. अखंड पांडवांच्या वाट्याला अखंड वनवास आले, पण ते कधीच चिडले नाहीत. अरे ज्या भगवंताचं नामचिंतन करतोय आम्ही, त्यांनीच आमच्या वाट्याला दुःख द्यावं. ती उलट म्हणत होते, अरे किती दुःख येऊ दे, आमचा विषय तू झालेला आहे. लक्षात विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि ज्यांचा विषय नारायण होतो तो नारायण आहे, तो कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही. लक्षात असू द्या. देव आहे देव. थोडं पूजन करताय तुम्ही, थोडं तरी सुद्धा त्यांनी तुमच्यावर प्रेम केलंय. तुमच्यावर लक्षात सुद्धा केलंय का नाही प्रेम आपल्यावर? केलंय का नाही? अहो केलंय का नाही? कसं केलंय ऐका. कोरोनामध्ये कपाटात सोनं ठेवायला जागा शिल्लक नाही, घरात पैसे ठेवायला जागा शिल्लक नाही, असली सुद्धा कोरोना त्यांनी उचलून नेली. आणि आपल्याकडे बघाय नाही तरी हित ठेवलंय त्यांनी. बरोबर आहे का? निर्वाणी गोविंद ह्याला म्हणायचं. निर्वाणी गोविंद आते मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंद निर्वाणी गोविंद मागे निर्वाणी गोविंद आते मागे
पुढे निर्वाणी गोविंद आते मागे पुढे निर्वाणी गोविंद आते मागे पुढे निर्वाणी गोविंद आते मागे पुढे निर्वाणी गोविंद आते मागे पुढे निर्वाणी गोविंद आते मागे पुढे निर्वाणी गोविंद आते मागे पुढे हो काही दागणे पडून दे काही दागणे पडून दे काही दागणे पडून दे काही दागणे पडून दे हो काही दागणे पडून दे हो काही दागणे पडून दे काही दागणे पडून दे ओ निर्वाणी गोविंद आते मागे पुढे काही दागणे पडून दे विजय देवीचा नारायण विजय तोताचा दाला नारायण विजय तोताचा दाला नारायण विजय तोताचा दाला नारायण दाला नारायण कुमारी टाळी वाजवा भजन करा सर्वांनी टाळी वाजवा भजन करा टाळी सर्वांनी वाजवा सगळ्यांनी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला टाळी विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल टाळी 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माग टाळी वाजव माग ओ गाड्यांनो हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 हा. प्रगटली भवानी हे आराधी निर्गुण प्रगटली भवानी मर्दनाला गो ओ महिषासुर मर्दनाला बोली कापाती करावया झाडे दोघवा 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 मागे ना ऐका दोघवा 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 मागे ऐका दोघवा 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 मागे ना टाळी टाळी दोघवा मागे रे ऐका दोघवा मागे रे दोघवा मागे रे ऐका दोघवा मागे रे आता ज्यांनी ज्यांनी मी सांगितल्याप्रमाणे टाळ्या वाजवल्या अंकार बाजूला ठेवला आणि टाळ्या वाजवल्या त्यांचं मी रणसम्राट कबड्डी संघ यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। पण ज्यांनी अंगातलं माज असल्यामुळं त्या भगवंताने हात दिल्यात,
पाय दिल्यात सर्व देह दिलाय त्याच्यासाठी 2 मिनिटं टाळ्या वाजवल्या नाहीत. त्यांना मी आता इथं सांगतो पुढच्या जन्मात त्यांनी रस्त्यावर थांबायचं. अरे त्याने दिलंय आपल्याला सगळं. ज्याला दिलं त्याचं काढून घेतलंय त्याला विचारा ना. हात नसल्यावर काय दुःख आहे. उपकार ठेवलेत आपल्यावरती देवाने. आपल्या हाताला काहीच होऊन दिलं नाही, पायाला काय होऊन दिलं नाही आणि त्याच्यासाठी टाळी वाजवत नाही. त्याच्या एवढा माच ध्यानात असू द्या. त्याच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले तैसे मी जगधारिले सभाय अभ्यंतरी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जगाती चालिता वेदाची बोलणे आवाज तुझिया वेदाची बोलणे दुनिया तेरे वेदाचे बोलणे दुनिया तेरे वेदाचे बोलणे सूर्याचे काढणे तुझिया सूर्याची तुझिया भरे ऐका तू समर्थ ब्रह्मांडाचा धणे चांगली सिस्टीम आहे. सिस्टीम चांगली. ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. चांगली सिस्टीम. ऐका हे भक्त त्यांचा विषय नारायण झालाय. त्याच्या पाठीमाग देव कायम असतोच लक्षात असू द्या. मग अशा भक्तांना त्रास कधीच द्यायचा नाही. आपण एक तर जन्माला आल्यानंतर भगवंताने आपल्याला सांगितलंय चांगलं कर्म करा. काय सांगितलंय? सत्य कर्म करा, चांगलं कर्म करा. जर चांगलं कर्म करता नाही आलं तरी मला चालेल, तरी मला चालेल. पण जी लोक चांगलं कर्म करतायत त्यांना कमीत कमी आडवं जाऊ नका, त्यांना भीती घालू नका. ऐका, त्यांना भीती घालू नका. मग साधा प्रश्न करायचा आहे तुम्हाला, मी करतो तुम्हाला. आता तुम्ही जन्माला आलाय, तुम्हाला चांगलं कर्म करायला आवडतं का वाईट कर्म करायला आवडतंय? काय आवाज बाबा गाड्यांचा. घडी आपण घडी शंकाय का काय? आपण गडी गाड्यागत आवाज निघाला पाहिजे. आता तुम्ही बोलू नका, तुम्ही अजिबात बोलू नका. आता महिला वर्गाचा आवाज ऐका. पुरुषांनी कुणीच बोलू नका. सगळ्यात आमच्या माता भगिनी बोलतेल्या. बरं का, बरं का, बरं का, बरं का. महिला बोलतेला फक्त. ज्याला शंका आहे असेल त्याने बोललं तरी चालेल. तुम्हाला विचारतो, तुम्हाला चांगलं कर्म करायला आवडतं का वाईट कर्म करायला आवडतं? महिलांना सांगितलंय मी, आवाज ह्याला म्हणतात आवाज. पुन्हा विचारतो, तुम्हाला चांगलं कर्म करायला आवडतं का वाईट कर्म? ह्याला म्हणतात आवाज. ह्यांनी काय केलं? तुमचा दाबला आणि त्यांचा वाढवला. बरं असू द्या, तुम्हाला चांगलं कर्म करायला आवडते, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही धार्मिक आहे, तुम्ही सात्विक आहे, बरोबर आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला सासूची सेवा करण्यात जास्त आनंद वाटतो का आईची सेवा करण्यात जास्त आनंद वाटतो? सासूची इथल्या सुनील दादा निम्म्या आत्ता दाखवू शकतो. आत्ता सासूबर बोलत नाहीत. आत्ता मी बघितलं तर लगेच दाखवू शकतो. दाखवू का? फक्त म्हणा दाखवू का सांगा. हा दाखवा. मी खातो मार. आमचंच महाराज म्हणतात दाखवा. ह्यांना हुडकून द्या की.
काय करायचंय, मला भांडणं लावायची नाही ती. तुम्हाला सासूची सेवा करण्यात जास्त आनंद वाटतो, म्हणजे तुम्ही खरंच धार्मिक आहे बरं का, तुम्ही सात्विक आहे. दुसरी गोष्ट सांगतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं चांगलं का सोनं घालणं चांगलं? माळ नक्की नक्की लोक जाय, माळ घालणं चांगलं. आता असं करू, मी माझ्या गळ्यातली माळ आहे ती तुम्हाला देतो आणि तुमच्या प्रत्येकीच्या गळ्यातलं एक एक मणी मला द्या. अग बाई, कसं काय इथं दूध का दूध आणि पाणी का पाणी का नाही? माळ वाटती चांगली, पण प्रेम कशावर? उभं वारं स्वारताय, उभं ह्यांना जगून सुखाने नीट घास खाऊन देत नाही तुम्ही. पण ह्यांनी जेवढा हुशारपणा करू जा ना, ह्यांनी जेवढा संसार करू जा नाही, त्या इतक्या धाडची त्या. तुम्ही दिसाय शरीरानं आपण मोठं आहे, ताकदवर आहे, पण त्यांच्या एवढं धाडस नाही आपलं. तुमचं डेअरिंगलं एक आमचं आहे. हा तेव्हा त्या ताईने सांगितलं आमचं, कारण ह्यात एक बसलेला पुरुष, चॅलेंज देतो सुनील दादा, एक सुद्धा पुरुष 1500ची वस्तू 300 रुपयाला मागू शकत नाही. ह्या दुकानदाराला घामच पडतात, त्याला वाटतं मेलेलं बरं. 1500ची वस्तू 300ला, ते त्यांनीच करून. म्हणजे धाडशी कोण आहे? आपण लाजणार, आपण कमीत कमी 1000 आला तरी म्हणू बाबा लाज गाज, या 300लाच म्हणणार. अहो 1000 तरी 300च, अहो 350 तरी 300च. तो म्हणणार पेड झाला तिकडं माझ्या दुकानाचा. ऐका, आपल्याला चांगलं कर्म करावं वाटतं, पण होत नाही, लक्षात असू द्या. भगवंताने एक सांगितलंय, माझे जे भक्त आहेत, माझे जे भक्त आहेत ते भोळे आहेत. माझा विषय त्यांचा झालेला आहे, मी त्यांचा विषय झालेलो आहे. त्यामुळं माझ्यावरती मला शिवी दिली तरी मी सहन करील, पण माझ्या भक्ताला जर त्याच्या माझ्या भक्तीमध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला, नरकाला जावा लागेल, नरकाला. तुका
नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता माता नावडे जन Madhavita या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे का? या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या
श्री क्षेत्र पुण्यक्षेत्र 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी रणसम्राट कबड्डी महासंघ तुळजापूर यांच्या वतीने भव्य दिव्य असं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं त्याचबरोबर शिवमहापुराण कथा सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. सुरू असलेलं 10वं वर्ष आहे आणि 10व्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ तुळजापूर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आली. ज्यांनी मला वेळोवेळी स्मरण करून दिलं ते आपल्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते, या प्रभागाचे नगरसेवक सुनील दादा, आपण मला या ठिकाणी येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर कीर्तनरूपी सेवा संपन्न करत असताना मला साथ देणारे आनंद आश्रम वारकरी शिक्षण संस्था वाणेवाडी तालुका जिल्हा धाराशिव सर्व वारकऱ्यांनी अतिशय गोड साथ दिली. तुमच्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तुमचे गुरुजी आहेत त्यांनासुद्धा माझा नमस्कार सांगा. त्याचबरोबर मला गायनाची साथ देणारे हरिभक्तपरायण नीलकंठ महाराज, अतिशय गोड आवाज आहे तुमचा, गोड साथ दिली. तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो. बाबा तुमचं नाव काय? रामकृष्ण महाराज, अतिशय गोड साथ दिली. तुमच्या चरणीसुद्धा नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले वारकरी संप्रदायाचं भूषण, आवाजाची बुलंदतो, गायनातील कोहिनूर हिरा, एक अभ्यासू कीर्तनकार हरिभक्तपरायण आकाश महाराज गरगडे महाराज, गोड साथ दिली. तुमच्या मी चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मृदंगाची साथ देणारे मृदंगाचे महामेरू मृदंग सम्राट हरिभक्तपरायण बाळासाहेब बालाजी, अतिशय गोड साथ दिली. तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला कसलीच तकलीफ झाली नाही. दादा तुमचं नाव काय? प्रशांत दादा, अतिशय गोड साऊंड सिस्टीमय, गोड साथ दिली. तुमच्या चरणीसुद्धा नतमस्तक होतो. ते गोड साऊंड सिस्टीमय. त्याचबरोबर त्यामुळे तुमचंसुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर ही सेवा संपन्न करत असताना तुमच्या मंडळाचं एक मी काम सांगितलं आहे सुनील दादांच्यापाशी, रणसम्राट तालीम कबड्डी महासंघ. काय सांगितलं आहे? धर्माचं रक्षण करायचं आहे. शिवजयंतीला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला पालखीतनं मिरवणूक काढायची, पालखीतनं मिरवणूक काढायची, DJ बंद करून टाकायचा, माझ्या राजाचा त्याग आठवायचा. एवढं काम केलं, माझं कीर्तन सारखं केलं. ही सेवा संपन्न करत असताना जे काय बरोबर आला असेल ते माझे गुरुवर्य संतवीर युवक मित्र बंडा महाराज कराडकर तात्या यांनी दिलेली सद्बुद्धी. जे काही चुकीचं बोललं असेल, अपशब्द बोलला असेल, भावनेच्या भरामध्ये कुणाचं अंतःकरण दुखावणारं शब्द माझ्याकडून गेला असतील, कुणाच्या भावना दुखावणारं वक्तव्य माझ्याकडून जर झालं असेल तर तो दोष मात्र माझ्या अल्पमतीचा समजून झालेल्या चुका तुम्ही पदरात घ्याचाली अपेक्षा व्यक्त करतो आणि झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल रे, जय विठ्ठल.